नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही माझा चेहरा आज पहिल्यांदा बघत असाल, कारण की मी सगळे माझे जे व्हिडिओ आहेत ते शॉर्ट्सच्या स्वरूपात टाकत होतो. परंतु आता सर्वात वारकरी संप्रदाय आहे आपल्या महाराष्ट्रातला, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा सण येतोय आषाढी एकादशी, देवशनी आषाढी एकादशी. 25 जुलैला आहे ती. तर मी असं ठरवलं की संत तुकारामांचे जे अभंग आहेत, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. म्हणजे जे मी लिहत होतो, ते फक्त लिहत होतो. म्हणजे जे आहे ते मी कॉपी पेस्ट करतो. कॉपी पेस्ट खरं म्हटलं तर कॉपी पेस्ट करत होतो आणि त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ लिहितो. त्यावर तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलाय मला. पण मला असं वाटतंय की आता की जे मला समजतंय की संत तुकारामांचे जे अभंग आहेत, ते तुम्हाला मी एक्सप्लेन करावेत. त्यांनी काय लिहिलंय, तुकाराम गाथा ह्याच्यामध्ये जवळ-जवळ 5,000 ते 6,000 अभंग आहेत. प्रत्येक अभंगाचा अर्थ जो देव तुकाराम महाराजांना तेव्हा उमगलाय 1500-1600 शतकामध्ये. तो मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीन या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला जसं तुम्ही मला माझ्यावर त्या शॉर्ट्सवर जसं तुम्ही मला प्रेम दिलंय, प्रतिसाद दिलाय, तसंच या आता ज्या मोठ्या व्हिडिओ येणार आहेत, त्यालाही तुम्ही चांगला प्रतिसाद द्या. चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कारण की आता मला वाटतंय की खूप दिवस होतं की मला असं वाटत होतं की मी करेल, नाही करेल, करू, नको करू. पण मला असं आता मनापासून वाटतंय की मी करावं हे, की नाही आता काहीतरी वेळ आली वेगळं करावं. शॉर्ट्स काय आपल्या त्या रोजच्या रोज चालूच राहतील. पण आता एखादी मोठी व्हिडिओ दररोज 3-3, 4-4 अभंग एक्सप्लेन केले, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल आपल्याला. तुकाराम महाराज समजले पाहिजेत संपूर्ण जगाला YouTubeच्या माध्यमातून. हाच माझा प्रयत्न राहील याच्यामध्ये. तर तुम्हाला कसे वाटेल व्हिडिओ हे नक्की सांगा मला तुम्ही. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.